मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे तो ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी या ऐश्वर्याच्या मोबाईलमध्ये त्या नंबरने जे काही मेसेजेस आहेत तर मास्कमॅनचा काहीतरी मेसेज तिला आलेलाच असेल, तू ते चेक कर ना, असं तो ऋषिकेश त्या जानकीला सांगत असतो. आणि त्यानंतर इकडे ती ऐश्वर्या तिच्या रूममध्ये सगळीकडे तिचा मोबाईल शोधत असते. त्यावर आजीला ती विचारते, आजी तुम्ही माझा मोबाईल पाहिलात का? त्यावर आजी तिला म्हणतात, अगं असं काय करतेस, तुझा मोबाईल जरा तू नीट आठव, कुठं ठेवला असशील का? आता तोही मिस ठेवलाय त्या साडीसारखा असं तुला वाटतंय, असं ती आजी त्या ऐश्वर्याला विचारत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या आजीला म्हणते, आजी मी स्वतःलाच काय आरशामध्ये बघत बसला. त्यानंतर तिला आठवतं तिने तो मोबाईल तर जानकी आणि ऋषिकेशच्या रूममध्ये सोडून आली होती. त्यावर ती आजी म्हणते, अगं गुंडे जा मग, पळ लवकर, तुला तर ती महाभयंकर जानकी माहीतच आहे. त्यानंतर ती ऐश्वर्या इकडे ऋषिकेशच्या आणि जानकीकडे येते. त्यावर ते दोघं जण बोलत असतात. त्यानंतर ती म्हणते, काय ग जानकी, असा दुसऱ्यांचा मोबाईल गेला, तुला लाज वाटत नाही का? आणि तू माझ्या मोबाईलमध्ये काय चेक करत होतीस? त्यावर ती म्हणते, अगं तुझ्यासारख्या खालच्या पातळीच्या बाईला हा प्रश्न पडूच नये, असं ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते. त्यानंतर ती ऋषिकेशला म्हणते, काय हो ऋषिकेश, आणखी तुम्ही आवरलेलं नाहीये, चला लवकर, गुरुजी खाली वाट बघत आहेत, जा लवकर जाऊन तुम्ही तयार व्हा. आणि काय ग जानकी, तू तर ह्यांना बोलवायला आली होतीस ना, मग तू इथे काय करत आहेस, असं ती ऐश्वर्या त्या जानकीला म्हणते. त्यानंतर ती म्हणते, बाय द वे जानकी, तू कितीही आदळपट कर किंवा कितीही उड्या मार, पण यावेळेस तर हे लग्न होणारच आणि मी जिंकणार. त्यावर ती म्हणते, बरं ठीक आहे, आता तर आपण बघूयातच की आता कोण जिंकतंय आणि कोण हरतंय, असं ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते. त्यानंतर ती ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते, तुम्ही या लवकर, मी तुमची खाली वाट बघत आहे, असं ती ऐश्वर्या त्या ऋषिकेशला म्हणते. त्यानंतर इकडे तो ऋषिकेश तिच्या ऐश्वर्या गेल्यानंतर जानकीला म्हणत असतो, जानकी आता खरंच वेळ आली आहे, हिने केलेल्या प्रत्येक चुकीची किंवा प्रत्येक पापाची आता हिशोब चुकता करण्याची वेळ आलेली आहे. त्यावर ती म्हणते, हो ऋषिकेश, मला देखील हेच वाटतं. त्यानंतर तो ऋषिकेश त्या सौमित्रला कॉल करतो आणि त्याला सांगतो, सौमित्र, आता मी तुला जे सांगत आहे ते तू नीट ऐक आणि लवकरात लवकर सारंग आणि तू दोघेजणही इथे त्या सारंगला तू घेऊन ये, कारण आता आपल्याला त्या ऐश्वर्याचा सर्व चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि आता आपली एकजूट करून तिला सगळं तिची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर तो त्याचा सगळा प्लॅन त्या सौमित्रला एक्सप्लेन करून सांगतो. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे दादा, मी आत्ता लगेचच आलो. त्यानंतर इकडे तो सौमित्र त्या सारंगला सांगतो, सारंग, आत्ताच दादाचा फोन आला होता आणि दादाने तुला तिकडे बोलवलं आहे, कारण आता ऐश्वर्याची वरात काढण्याची वेळ झालेली आहे. हे ऐकून तर सारंगच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो आणि त्यानंतर ते दोघंजणही घरी यायला निघतात. आणि इकडे ती जानकी ऋषिकेशला घेऊन खाली येत असते आणि इकडे सर्व वाजंत्री वाजत असतात, पण त्या जानकीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन असतं. त्यानंतर ती ऋषिकेशला वरती स्टेजवर घेऊन जाते आणि त्यानंतर तो ऋषिकेश देखील जानकीचा हात न सोडता जानकीला देखील त्याच्या मागे उभे राहायला सांगतो. त्यानंतर गुरुजी त्याला गंध लावतात आणि त्या जानकीला ऋषिकेशला मंडवळी बांधण्यासाठी देतात. आणि त्यानंतर ती जानकी ऋषिकेशला मंडवळी बांधत असताना मात्र त्या ऐश्वर्याला फारच आनंद होत असतो. तिला असं वाटत असतं आता तिचा प्लॅन सक्सेस झाला आहे, ती जिंकत आहे. त्यानंतर इकडे मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात होते. त्यानंतर इकडे सर्वजण मंगलाष्टिका म्हणत असतात आणि ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असते की फायनली आता माझा हेतू साध्य होत आहे. त्यानंतर इकडे सर्वजण मंगलाष्टिका म्हणून त्यांच्या अंगावर अक्षता टाकत असतात. त्यानंतर अंतरपाठ खाली केला जातो आणि समोर ऋषिकेश न उभं राहता सारंग तिला दिसतो. त्यानंतर ती सारंगचे हार घेऊन सारंगला पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर आजी देखील घाबरलेले असतात आणि इकडे ऐश्वर्याला तर सुधरतच नाही काय करावं आणि काय नाही. त्यानंतर ती म्हणते, सारंग तुम्ही आणि ऋषिकेश कुठं आहे, असं ती म्हणते. त्यावर ती सगळ्यांना म्हणत असते, तुम्ही सारंगला बघितलंत का, मला
मला सारंग दिसत आहे, तुम्हाला देखील सारंग दिसतोय का, असं ती घरातल्या सर्व माणसांना विचारत असते. त्यानंतर ती म्हणते, नाही सारंग तर इथे नाहीच आहेत, सारंग इथे कसे असू शकतात. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि तो म्हणतो, ऐश्वर्या सारंग फक्त तुलाच नाही तर आम्हा सर्वांना देखील दिसत आहे. त्यानंतर जानकीही तिथे येते आणि म्हणते, हो ऐश्वर्या काय झालं, सारंग तर इथे खरंच आहे. त्यानंतर ती म्हणते, असं होऊ शकत नाही, मला भास होत आहे. त्यानंतर ती स्वतःच्याच तोंडामध्ये हाणून घ्यायला लागते. त्यानंतर ती स्वतःला चिमटे घेते आणि म्हणते, खरंच इथे सारंग आहेत की फक्त मलाच दिसत आहेत. त्यावर ती आईला, नानांना, आजींना, सर्वांना, अवंतिकाला म्हणत असते, अगं तुम्हाला देखील सारंग इथे दिसत आहेत का, ते इथे उभे आहेत का. त्यावर ती सौमित्राला म्हणते, आई तुम्ही मला गणपतीच्या वेळी, कीर्तनाच्या वेळी म्हणाला होतात ना ऐश्वर्या तुला भास होत आहेत, तर मला खरंच भासच होत आहेत, सारंग मला इकडे दिसत आहेत. त्यानंतर ती म्हणते, मला माहीत आहे तुम्ही सगळेजण मला त्रास देण्यासाठी हे सर्व करत आहात. त्यानंतर जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या सारंग भाऊजी खरंच इथे आहेत आणि ते तुलाच नाही तर आम्हाला देखील दिसत आहेत. तू की नाही, तुझा विश्वास नसेल तर तू तुझ्या मैत्रिणींना विचार, त्यांनाही सारंग दिसत आहेत. आणि एवढंच काय, तुझा जर आमच्यावर विश्वास नसेल तर तू आजीलाही विचार, कारण आजीला देखील सारंग भाऊजी दिसत आहे. त्यानंतर त्या आजी तिला म्हणतात, अगं ऐश्वर्या खरंच इथे सारंग उभा आहे, हा तुझा माझा भास नाही आहे आणि तो धडधाकट इथे उभा आहे, असं ती आजी त्या ऐश्वर्याला सांगते. त्यानंतर ऐश्वर्या तर खचून जाते, तिला काही सुधरत नाही. त्यावर ती म्हणते, सारंग जिवंत आहे ऐश्वर्या, असं ती आजी त्या ऐश्वर्याला सांगते. त्यावर ती म्हणते, आता तरी तुझा विश्वास पटला का, की आणखीनही तुला कोणता दुसरा पुरावा हवा आहे, असं जानकी त्या ऐश्वर्याला म्हणत असते. त्यानंतर जानकी म्हणते, तुला काय वाटलं, प्लॅन फक्त तुलाच करता येतात का, हे तर मी केलं आहे आणि सर्व काही ठरवून केलं आहे तुला धडा शिकवण्यासाठी. तुला काय वाटलं ऐश्वर्या, मागे मागे कारस्थान करणं हे फक्त तुलाच जमतं का, असं ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते. त्यानंतर तो सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या मी जिवंत आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. त्यावर ती ऐश्वर्या त्याला म्हणायला लागते, देवा खरंच माझे सारंग जिवंत आहेत, खरंच देवा हे तुझा चमत्कार आहे, तुझेच हे उपकार आहेत देवा, माझ्या सारंगला तू वाचवलंस, असं ती देवाला हात जोडून म्हणत असते. आणि त्यानंतर तो सारंग त्या ऐश्वर्याच्या अंगावर तो हार फेकून देतो. त्यानंतर ती म्हणते, देवाने माझ्या सारंगला काही एक केलेलं नाही, खरंच ही तर खूप मोठी बातमी आहे, देवाने माझं कुंकू पुसलेलं नाही. सारंग तुम्हाला असं इथे जिवंत पाहून मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालेला आहे, असं ती ऐश्वर्या त्या सारंगला म्हणत असते. त्यानंतर तो सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्हाला खरंच मी जिवंत असल्याचा एवढा आनंद झाला आहे का. त्यावर ती म्हणते, हो सारंग. तर तो विचारतो, मग असं आहे तर तुम्ही माझ्या भावासोबत लग्न का करत आहात. त्यावर ती म्हणते, मला माफ करा, मी हे सर्व माझ्यासाठी करत नव्हते, हे तर मी माझ्या लेकरासाठी, आपल्या होणाऱ्या बाळासाठी करत होते, कारण त्याचा विचार करूनच मी हे डिसिजन घेतला होता, त्याला चांगलं छत मिळावं, त्याचं फ्युचर चांगलं व्हावं, म्हणूनच मी हा डिसिजन घेतला, असं ती त्या सारंगला सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, सारंग तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, तुम्ही जेव्हापासून आम्हाला सोडून गेलात ना तेव्हापासून मी खूपच स्ट्रेसमध्ये होते, मला सतत काळजी वाटायची आपल्या होणाऱ्या बाळाची, त्यासारखीच माया लावणारी बाप नावाची व्यक्ती त्याला मिळावी आणि मला सततच ही काळजी खात राहायची सारंग, म्हणूनच मी हे सर्व केलं, पण तुम्ही याचा वेगळा अर्थ घेऊ नका, असं ती ऐश्वर्या त्या सारंगला सांगत असते. तर ती म्हणते, हे सगळं मी आपला बाळाचा विचार करूनच केलं आहे. त्यानंतर तो म्हणतो, खरंच सांगताय का ऐश्वर्या, तुम्ही हे काय म्हणताय. त्यावर ती म्हणते, हो सारंग मी खरं तेच म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मला सतत आपल्या बाळाची काळजी वाटायची, माझं डोकं सततच ह्या विचाराने धजावून गेलं होतं, मला वाटायचं या घरामध्ये मला लोक माझ्या बाळाला आणि मला एकटं पाडतील का, उद्या आमचं काय होईल, असंच मला सतत वाटायचं. त्यावर ती म्हणते, मला खरंच राहवतच नव्हतं. त्यानंतर ती म्हणते, मला तर काहीच कळत नव्हतं आणि त्या विचारांमधनंच माझ्या डोक्यामध्ये हा एक विचार आला
की आता जगाच्या विरोधामध्ये जाऊन मी माझ्या बाळासाठी ही लढाई लढणार आणि त्याला हक्काचा माणूस मिळवून देणार. पण सारंग, मला माहीत आहे तुम्हाला हा सर्व लग्नाचा घाट पाहून फारच वाईट वाटलं असणार. मी त्याच्यासाठी तुमची माफी मागते. खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माफ करा सारंग. असं म्हणून ती सारंगजवळ हात जोडून उभी असते, दयावया करत असते. त्यानंतर ती म्हणते, सारंग, खरं सांगू का, माझ्या मनामध्ये कसलंही पाप नव्हतं. मी पाप माझ्या मनामध्ये धरून हे सर्व करत नव्हते. मी तर फार पवित्र हेतूने हे सगळं करत होते. माझ्या मनामध्ये तुमच्याशिवाय कधीच कोणाचाच विचार आला नाही. खरंच सारंग, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमची शपथ घेऊन मी सांगते. त्यावर ती असं म्हणून त्या सारंगच्या खांद्यावर हात ठेवते. त्यावर तो तिचा हात झिडकारतो आणि म्हणतो, ए चल बाजूला हो. त्यावर ती म्हणते, सारंग, मी तुमची शपथ घेते. त्यावर तो म्हणतो, आता तू असले फालतू नाटकं करू नकोस. तुझी ही नाटकं ताबडतोब बंद कर, कारण आता मला तुझा खरा चेहरा समजला आहे. तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे आणि असली माझी खोटी शपथ तर तू बिलकुलच घेऊ नकोस, असं सारंग त्या ऐश्वर्याला म्हणतो. त्यानंतर तो म्हणतो, मला माहीत आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. खरं तर तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं. तू फक्त प्रेम असण्याचं नाटक केलं होतं आणि माझा तू वापर करून घेतलास, कारण तुला माझं घर तोडायचं होतं, माझ्या घरातल्या माणसांना छळायचं होतं. म्हणूनच तू मला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून हे सर्व केलं आहे. तर तो म्हणतो, खरंच ऐश्वर्या, तू किती नीच बाई आहेस ग. तू माझा वापर करून माझ्या घरच्यांच्या विरोधातच मला उभं केलंस, माझे कान भरलेस. मला तर वाटलंच नव्हतं तू अशी खालच्या थराची बाई असशील. ती असं सारंग त्या ऐश्वर्याला म्हणत असतो. त्यानंतर तो म्हणतो, माझ्या भोळ्या बाबड्या प्रेमाचा तू असा गैरवापर करून घेशील असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर ती म्हणते, सारंग, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यावर तो म्हणतो, नाही, माझा काहीच गैरसमज झालेला नाहीये. गैरसमज तर माझा आधी झाला होता, म्हणूनच तुझ्यासारख्या घाणेरड्या बाईच्या प्रेमामध्ये आंधळा झालो होतो. आणि एक गोष्ट मात्र कायमची लक्षात ठेव ऐश्वर्या, आता तू ज्या वेळेस हे सर्व नाटक केलंस ना, त्यावेळेसच माझ्या डोळ्यावर तुझी प्रेमाची पट्टी बांधली होतीस ना, मी ती तेव्हाच काढून फेकून दिली आहे. आणि राहिला प्रश्न गैरसमजाचा, तर गैरसमज तर माझा तेव्हाच दूर झाला ज्या वेळेस तू माझ्या बाळाची आई होणार आहेस हे खोटं नाटक केलं होतं. त्यानंतर ती म्हणते, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. हे लोक तुम्हाला खोटं बोलत आहेत. त्यावर तो म्हणतो, खोटं तर तू बोलत आहेस ऐश्वर्या. मी माझ्या कानांनी ऐकलं आहे. ज्या वेळेस तू तुझ्या मैत्रिणीसोबत पार्टी करत होतीस आणि ह्या तुझ्या मैत्रिणी माझी टिंगल उडवत होत्या आणि तू दारू ढोसत होतीस ना, त्यावेळेसच मी सर्व सत्य ऐकलं आहे. माझ्या प्रेमाची टिंगल केलीस, चार चौघांमध्ये तू माझी थट्टा उडवलीस, असं तो सारंग त्या ऐश्वर्याला म्हणत असतो. त्यानंतर तो म्हणतो, मी तर तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं होतं, पण तू त्याची परतफेड कशी केलीस. खरं तर मी तुझ्यासाठी माझ्या माणसांच्या विरोधामध्ये देखील गेलो होतो आणि तूच सांग खरं, तू असं का वागलीस ऐश्वर्या. पण तरी देखील माझ्या माणसांनी मला जवळ केलं. मला माहीत नाही, आज जर जानकी वहिनी नसती तर मी काय बरं वाईट केलं असतं हे माझी मलाच माहीत नाही, असं तो त्या ऐश्वर्याला म्हणत असतो. त्यानंतर सुमित्रा सारंगला म्हणते, अरे तू हे काय बोलत आहेस. तू असल्या नीचबाईसाठी जीव देण्याचा विचार करत होतास का. हिची लायकी तरी आहे का तुझं प्रेम मिळवण्याची. अरे तू भोळा होतास ना, म्हणून तू हिचा खरा चेहरा ओळखू शकला नाहीस आणि आता ह्या नीच बाईसाठी जीव देण्याचा विचार पुन्हा कधीही मनात आणू नकोस, असं सुमित्रा सारंगला समजावून सांगत असते. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, अय्य हो, मला असं बोलू नका. मला माहीत आहे त्या जानकीनेच तुम्हाला घोळात घेतलं आहे. तुम्ही खूप भोळ्या आहात आई. तुम्ही तिच्या म्हणण्यामध्ये येऊ नकात. ती हे सर्व मुद्दाम करत आहे, असं ती सुमित्राला म्हणत असते. तर सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या एक शब्दही बोलू नकोस. मला सगळं खरं काय ते सत्य माहीत आहे, पण मला सत्य कळायला वेळ लागला आणि मी म्हणूनच माझ्या ऋषिकेशला आणि जानकीला माझ्यापासनं दूर केलं. त्यानंतर ती म्हणते, अगं आई होण्याचं प्रत्येक बाईचं स्वप्न असतं, पण तू तर त्या आईपणाचाच बाजार मांडलास. आणि हे सर्व कशासाठी, तर फक्त प्रॉपर्टीसाठी. आम्हा सर्वांना खोटं बोलून तू प्रॉपर्टी फक्त एकटीच्या नावावर करून घेतली. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, नाही आई, असं काही नाही. त्यावर ती जानकी म्हणते, अगं
अगं चोरसुद्धा चोरी पकडला गेल्यानंतर खरं काय ते सांगतो. मग तू कोणत्या कातडीची बनली आहेस गं? तू आणखीनही मान्य करायला तयारच नाहीयेस. तू बनवलेले खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स आम्ही सर्वांनी पाहिले आहेत. अगदी नानांनी सुद्धा त्यावर. नाना म्हणतात, काय झालं ऐश्वर्या, तुझ्या पायाखालची जमीन सरकली का? पण आमचं सुद्धा हेच झालं होतं. ज्या वेळेस तू असं काहीतरी वागशील असं आम्हाला कळालं होतं. ज्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तू त्या सगळ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहेस. त्यानंतर ती जानकी म्हणते, तू आमचं घर तोडायला आली होतीस ना, आता मी तुला तोडते असं म्हणून ती काठीने त्या ऐश्वर्याला हाणायला लागते, मारायला लागते. त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, जानकी तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची मी तुला चुकता करेन हिशोब असं ती तिला म्हणते. त्यानंतर ती म्हणते, तू तर ते करशीलच ग, पण त्याआधी बघ तू, मी तुला आमच्या घरामध्ये राहू देणार नाही. त्यानंतर ती जानकी त्या ऐश्वर्याला मारून घराच्या बाहेर तिला ढकलून देते. त्या ऐश्वर्याला फारच राग येतो. ती म्हणते, मी याचा बदला घेणारच. त्यावर ती जानकी म्हणते, आता तुला आमच्या घरामध्ये कुठेही जागा नाही. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.